धर्मात तणाव निर्माण करून मुस्लिम बांधवांवर डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असं मत अजित पवारांनी इफ्तार पार्टीत व्यक्त केलंय। सध्याच्या अनेक वादांवर अजित पवारांच्या पक्षाची काय भूमिका आहे, अमोल मिटकरी की मग सुनील तटकरे त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका कोणती मानायची यावर सुद्धा चर्चा होत आहेत। पाहूयात। सत्ताधारी नेत्यांच्या विखारी विधानावर अखेर इफ्तार पार्टीच्या निमित्ताने अजित पवारांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली। दोन धर्मात भांडण लावून कायदा हाती घेणाऱ्यांना सोडणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली। किसी भी तरह की समाज विभाजन की ताकतों के बहकावे में न आना है, क्योंकि हमारी एकता ही हमारी असली ताकत है। मुझे एक भरोसा देना है, आपका भाई अजित पवार आपके साथ है। हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा, दो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा, तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा। अजित पवार जी ने क्या बयान दिया मुझे मालूम नहीं, पर जो भी अच्छा व्यक्ति है, देशभक्त है, देश के लिए काम करता है, वो किसी भी जाति का हो, धर्म का हो, उसके ऊपर कोई गलत आंख उठाएगा तो हम भी सहन नहीं करेंगे। लेकिन जो समाज को तोड़ने का काम करेगा, जो समाज में हिंसा करने का काम करेगा, उसको छोड़ेंगे भी नहीं। अजित पवार सत्तेत असूनही त्यांनी अद्याप राहुल सोलापूरकरच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही याबद्दल विचारणा केलेली नाही। कोरटकरला लवकरच पकडू असं भाजप सांगत असताना अजितदादा गटाचे प्रवक्ते कोरटकरला नागपूर पोलिसांचं संरक्षण असल्याचा दावा करतायत। एकीकडे भाजपचे नेते औरंगजेबाची कबर उघडण्याची भाषा करत असताना सत्ताधारी अजित पवार गटाचे प्रवक्ते वेगवेगळी भूमिका मांडतात। त्यामुळे सत्तेत एकत्र राहूनही अजित पवार उपदेशाचे डोस नेमके कोणाला पाजतायत असा सवाल विरोधकांनी केलाय। सत्तेत आहेत ना, योग्य नाही म्हणतात, मग मुख्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय घ्यावा आणि त्या ठिकाणी सांगावं। जशी भूमिका आता अजितदादांनी मांडली, खरं म्हणजे गरजच नाही। एक मुख्यमंत्री वेगळे बोलतात, दुसरे मुख्यमंत्री वेगळे बोलतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी असते। तुमच्यात दम आहे तर खोदून टाका ना, संपवणं विषय। निवडणुकांच्या आधी विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा समोर आल्यानंतर भाजपनं किल्ल्यावर हिरवे झेंडे का हवेत म्हणून भूमिका घेतली होती। तेव्हा दुसरीकडे अजित पवारांनी गजापूरमध्ये जाऊन जमावानं केलेल्या तोडफोडीचा निषेध केला होता। त्याच काळामध्ये भाजपचे नितेश राणे धर्मावरून विखारी विधानं करत होते। दुसरीकडे दादा गटाचे मिटकरी यांनी राणेंच्या विधानावरून भाजपच्या भूमिकांवर सवाल विचारले। निवडणुकांच्या दरम्यान भाजप नेत्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला। याला विरोध करत असा अजेंडा महाराष्ट्राला शोभणारा नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। परस्पर विरोधी भूमिका असल्या तरी याबद्दल भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपापल्या परीनं निषेध नोंदवून एकमेकांच्या भूमिकेला विरोध केला। मात्र त्याची निष्पत्ती काय निघाली हा संशोधनाचा विषय आहे। म्हणूनच एकमेकांच्या भूमिका या फक्त प्रतिक्रियेपुरताच मर्यादित आहेत का असाही प्रश्न विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।